नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि आपण पाहतात कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅब मराठीमधील एकमेव इलेक्ट्रॉनिक्समध्ये इत्थंभूत माहिती देणारे यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर 555 टायमर आयसीचा वापर केलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक सर्किट डिझाइन केलेला आहे जे की 555 टायमर आयसीचा वापर केलेला आहे आणि अस्टेबल मल्टी व्हायब्रेटरचं सर्किट आहे। त्या सर्किटच्या आउटपुटमध्ये जो स्क्वेअर वेव्ह जनरेट होतो तो स्क्वेअर वेव्ह मी एक ऑसिलोस्कोप जो की अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून ऑसिलोस्कोप तयार केला होता आणि त्याचा जो टेस्ट जिग आहे त्या टेस्ट जिगची एक डिटेल इन्फॉर्मेशन मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता। त्या व्हिडिओमध्ये मी टेस्ट जिग कसा तयार करायचा आणि अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून ऑसिलोस्कोपचा वापर कसा करायचा तर त्याविषयीचा डिटेलमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे। तुम्ही आय लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि घर बसल्या आपण ऑसिलोस्कोप मोबाईलचा वापर करून तयार करू शकता। तर ह्याच ऑसिलोस्कोपचा वापर मी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि त्याबरोबरच जे टायमर आहे आपला 555 टायमर आयसी आहे त्या टायमर आयसीचा टी ऑन आणि टी ऑफ असे जे दोन ड्युटी सायकल जो आहे तो आपण प्रॅक्टिकल आणि थिअरॉटिकल हे दोन्ही आज डिस्कस करणार आहोत। तर प्रॅक्टिकलचं हे सेटअप मी ह्या ठिकाणी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे। मग त्याचा जो डायग्राम आहे मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करतो। हा अस्टेबल मल्टी व्हायब्रेटरचा सर्किट डायग्राम आहे बाय यूजिंग 555 टायमर आयसी आणि ह्या सर्किट डायग्राममध्ये R1 R2 आणि कॅपॅसिटर आणि हा जो कंट्रोलला वापरलेला हा कॅपॅसिटर आहे तो 5 नंबरला हा वापरलेला एक कॅपॅसिटर असतो। हे अशा प्रकारची ही सर्किट डायग्राम आहे। आता ही सर्किट डायग्राम मी ॲज इट इज ह्या ब्रेडबोर्डवरती माउंट केलेली आहे। तर हा जो रेजिस्टन्स वापरलेला आहे हा रेजिस्टन्स 1K वापरला आहे R1 साठी आणि हा दुसरा जो आहे हा 10K रेजिस्टर आहे आणि हा कॅपॅसिटर आहे 1 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर आहे। आता डिस्कस केल्याप्रमाणे हा जो 5 नंबरला जो कनेक्ट केलेला आहे हा कॅपॅसिटर 10 नॅनोफॅरडचा कॅपॅसिटर इथे घेतलेला आहे। त्यानंतर हा जो LED आहे हा LED फक्त आउटपुटला डिस्प्ले करण्यासाठी हा LED कनेक्ट केलेला आहे आणि हे अशा प्रकारे ही जी काही अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट मी इथे ऑसिलोस्कोपला घेऊन गेलेली आहे। ऑसिलोस्कोपवरती ह्या जे काही आउटपुटला सिग्नल मिळणार आहेत ते सिग्नल मी ऑसिलोस्कोप आणि त्याबरोबरच मला फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी मी हा मल्टीमीटर बाजूला ठेवलेला आहे। तर अशा प्रकारची ही सर्किटची अरेंजमेंट झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी प्रॅक्टिकल करून पाहूया। इथे आता आपण ऑसिलोस्कोपवरती वेव्हफॉर्म पाहू शकतो आणि मल्टीमीटरवर जो फ्रिक्वेन्सीवरती मी ऑन ऑफ सेट केला होता ही फ्रिक्वेन्सी आपण इथे पाहू शकता। तर आपल्याला मिळणारी जी फ्रिक्वेन्सी आहे मल्टीमीटरमध्ये आणि परत त्याबरोबरच जो ऑसिलोस्कोप आहे या ऑसिलोस्कोपवरती मिळणारी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि जो टाइम डिले आहे तो टाइम डिले मला 13 सेकंदाचा टाइम डिले आणि 76 हर्ट्ज अशी ही फ्रिक्वेन्सी इथे मिळते। 1K आणि 10K ची अरेंजमेंट जेव्हा करतोय त्या पद्धतीने मला हे अशा प्रकारची फ्रिक्वेन्सी आणि अशा प्रकारचा टाइम डिले इथे मिळतोय। तर मी प्रॅक्टिकलसाठी मी काही हे अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेले होते, आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर ह्या इथे मी जे काही रेजिस्टन्स R1 R2 आणि कॅपॅसिटर थिअरॉटिकल काही घेतले होते आणि प्रॅक्टिकल काही घेतले होते हे अशा प्रकारचे मला रीडिंग आलेले होते। तर 1K रेजिस्टर्स 10K रेजिस्टर्स आणि 100 मायक्रोफॅरड जेव्हा कॅपॅसिटर सिलेक्शन करतोय त्यावेळी मला मिळणारे जे आउटपुट आहे थिअरॉटिकली अशा प्रकारचा आला होता आणि गार्बेज व्हॅल्यू म्हणजे या ऑसिलोस्कोपवरती क्लिअर व्हॅल्यू मला दिसत नव्हती। तर हे बाकीचे आपण चेक करू शकतो। तर सांगायचा उद्देश आहे की या ठिकाणी जो ऑसिलोस्कोप मी तयार केलेला आहे या ऑसिलोस्कोपची डिटेल मी माझ्या या व्हिडिओमध्ये लिंक दिलेली आहे, आपण ती लिंक पाहू शकता आणि त्या लिंकवर पाहून आपण हे अशा प्रकारचा ऑसिलोस्कोप
अँड्रॉईड मोबाईलचा वापर करून करू शकतो. जवळपास आपल्याला ह्या प्रकारच्या अशा रीडिंग मिळताना दिसत आहेत. आता आपण इथे पाहू शकतो. आणि अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन असतं. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर टी ऑनसाठी 0.693 R1 + R2 × C आणि टी ऑफसाठी जर करायचं असेल कॅल्क्युलेशन तर 0.693 × R2 × C आणि फ्रिक्वेन्सी 1/Ton + T ऑफ. हे अशा प्रकारची एक कॅल्क्युलेशन असतं. आणि त्याबरोबरच इंटरनेटवर ऑलरेडी जवळपास टायमर कॅल्क्युलेशन हे जरी आपण इंटरनेटवर टाकलं तर त्या प्रकारचा एक कॅल्क्युलेटर आपल्याला मिळतो. आणि मग हे कॅल्क्युलेशन करत बसायची तुम्हाला गरज पडणार नाही. म्हणजे त्या कॅल्क्युलेटरमध्ये जर आपण कंप्लीट व्हॅल्यू टाकली तर आपल्याला जो पॅरामीटर पाहिजे तो पॅरामीटर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. तर मित्रांनो, आजचा हा डेमो माझा कसा वाटला नक्कीच कळवा. कमेंट्स टाकू शकता. माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.